गाव तिथे बुद्ध विहार असावे हा उदात्त निश्चय आणि ध्येय उराशी बाळगून बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कटिबद्ध असलेले आंबेडकरी चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते मोहन भाऊ अढांगळे यांच्या पुढाकाराने नाशिकमध्ये बुद्ध पौर्णिमेच्या पावन दिनानिमित्त उत्साहात साजरा करण्यात आला। भारतीय बौद्ध महासभा व BMA ग्रुपच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात राज्यभरातील बुद्ध विहारांना 30 भव्य बुद्ध मूर्तींचे वितरण करण्यात आले। महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित आणि आंबेडकरी चळवळीचे खंबीर नेतृत्व असलेले मोहन अढांगळे यांनी राज्यभर बौद्ध धम्म प्रसाराचे कार्य मोठ्या धैर्याने हाती घेतले असून प्रत्येक गावात बुद्धांचे विचार पोहोचवावेत आणि तिथे विहारांची निर्मिती व्हावी या हेतूने ते सातत्याने बुद्ध मूर्ती उपलब्ध करून देण्याचे कार्य करत आहेत। त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। मंगळवारी 28 एप्रिल रोजी इंदिरानगर येथील कलानगर परिसरातील मोहनभाऊ अढांगळे यांच्या निवासस्थानाजवळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करून बुद्ध वंदनाने करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांचे पंचशील ध्वजाच्या दुपट्ट्याने स्वागत सत्कार करण्यात आला। यावेळी राज्यभरातून आलेल्या बौद्ध बांधवांना 35 बुद्ध मूर्तींचे वितरण या कार्यक्रमाचे आयोजक मोहनभाऊ अढांगळे आणि उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले। दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बौद्ध धम्माची शिकवण आचरणात आणली तर नक्कीच संपूर्ण भारत बौद्धमय करण्याचा बाबासाहेब आंबेडकर यांचा निश्चय पूर्ण होईल असा विश्वास यावेळी BMA ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मोहनभाऊ अढांगळे यांनी केले। खूप खूप स्वागत करतो आणि खरं तर आपण जो संकल्प केला आहे आपल्या सर्वांचं म्हणजे माझं येत आहे स्वप्न म्हणण्यापेक्षा खरं तर स्वप्न बघणं हे आपल्या धर्मामध्ये नाही आहे, पण मी निश्चय केलेला आहे की गाव तिथे बुद्ध विहार असलं पाहिजे, प्रत्येक गावामध्ये बुद्धरूप असलं पाहिजे। यासाठी मी रात्रंदिवस जेवढं शक्य होईल त्या ठिकाणी बुद्धरूप देण्याचा प्रयत्न करत राहील हे मी आजच्या दिवशी आपल्याला सांगतो। आणि तसेच मी आजच्या दिवशी आपल्याला हेच सांगतो की आपण जर विचार केला की 20 मार्च 1927 ला डॉक्टर बाबासाहेबांनी महाडला पाण्यासाठी सत्याग्रह केला होता। जे महाडचा 14 तळे आहे तर त्या ठिकाणी गाई म्हशी आंघोळ करत होत्या, परंतु माणसासारख्या माणसाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता। 1927 पुढच्या वर्षी 2027 म्हणजे 100 वर्ष पुढच्या वर्षी होणार आहे, परंतु 100 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपल्याला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता तर त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तो सत्याग्रह टायकोट सूटबूट घालून करत होते। तसेच आपण जर बघितलं की 2 मार्च 1930 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला की जर राम गायीच्या गोमूत्राने शुद्ध होत होता, परंतु त्या ठिकाणी जर माणसाचा स्पर्श झाला तर तो अपवित्र होता। तर बाबासाहेबांनी 1930 म्हणजे आपण परत विचार केला की 95 वर्षापूर्वी तो सत्याग्रह या ठिकाणी मंदिर प्रवेशासाठी केला। बाबासाहेबांचा कोणत्याही मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी सत्याग्रह होता, पण त्यांचा सत्याग्रह होता की माणसाला माणसासारखी वागणूक मिळावी आणि माणसाला माणसासारखं अधिकार प्राप्त व्हावे, त्यासाठी बाबासाहेबांनी हे सत्याग्रह केलेले होते। तर त्या ठिकाणी सत्याग्रह करत असताना बाबासाहेबांनी तो सत्याग्रह 95 वर्षापूर्वी ज्यावेळेस केला त्यावेळेस सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा सत्याग्रह टायकोट सूटबूट घालूनच बाबासाहेबांनी केला होता। तसंच आपण जर तिसरं उदाहरण जर बघितलं बाबासाहेबांचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस बडोद्यामध्ये नोकरी लागली आणि नोकरी लागली असताना बाबासाहेबांना भाडेतत्त्वावर एक खोली घ्यायची होती आणि खोली घेतली असताना की बाबासाहेबांना त्या ठिकाणी एक दलित व्यक्ती म्हणून खोली मिळत नव्हती, तर बाबासाहेबांनी त्या ठिकाणी नाव बदलून बाबासाहेब त्या ठिकाणी राहिले। परंतु ज्यावेळेस समजलं की या ठिकाणी एक दलित व्यक्ती राहत आहे तर बाबासाहेबांना संपूर्ण साहित्य संपूर्ण सामान्य रस्त्यावर फेकून देण्यात आलं। परंतु विचार करा त्यावेळेस जरी बाबासाहेबांना खोली घेण्याचा अधिकार नव्हता तरी बाबासाहेबांनी अंगावरती टायकोट सूटबूटच होता। आज विचार करा आपल्याला याच्यातला कोणता अधिकार नाही, आपल्याला सर्व अधिकार प्राप्त झालेला आहे। पाणी पिण्याचा अधिकार आहे, मंदिर प्रवेशाचा अधिकार आहे, किंवा सर्व अधिकार आपल्याला आज मिळाले आहे, परंतु आपल्या अंगावरचा कोट हा गायब झालेला आहे। हा कोट जाण्याचं रिझन काय आहे की आपला बाप 100 वर्षापूर्वी कोट घालतोय आणि 100 वर्षांचं ज्याचे मुलं आहेत त्यांना सगळे अधिकार मिळालेले आहेत, मग त्यांच्या अंगावरचा कोट गेला तरी कुठे? तर आपण जर विचार केला की बाबासाहेबांना फक्त आपण डोक्यावर घेऊन नाचत आहोत, बाबासाहेबांना डोक्यात घेत नाही,
बाबासाहेबांनी दिलेला धम्म डोक्यात घेत नाही, त्या धम्माचा आपण स्वीकार करत नाही, बाबासाहेबांनी दिलेलं 22 प्रतिज्ञा आपण पाळत नाही, वेळोवेळी 22 प्रतिज्ञेचं कसं खंडन होईल याच्यासाठी आपण रात्रंदिवस काम करत असतो. प्रत्येक आजही आपल्या तरुण वर्ग असेल हा व्यसनाच्या आहारी गेलेला आहे, महिला वर्ग आजही आपलं कर्मकांड देवी धर्माचं काम करत फिरत आहे. तर याच्यामुळे बाबासाहेबांचा जे निश्चय होता हा पूर्ण कधी होणार नाही. बाबासाहेबांचं स्वप्न खरं तर महापुरुष स्वप्न कधी बघत नसतात. बाबासाहेबांचा निश्चय होता की मी पुरा भारत बौद्धमय करेन, परंतु जर अशा पद्धतीने त्यांचा समाज जर वेळोवेळी बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गाचं खंडन करत असेल, वेळोवेळी 22 प्रतिज्ञांचं पालन करत नसेल, धम्माचं आचरण करत नसेल, तर कशा पद्धतीने हा भारत बौद्धमय करेल. जर आपल्याला खऱ्या अर्थाने भारत बौद्धमय करायचा असेल, बाबासाहेबांनी दिलेला मार्ग जर आपल्याला घ्यायचा असेल आणि आपला संपूर्ण समाज जर आपल्याला टायकोट सोडगोटमध्ये आणायचा असेल, तर आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला जो रस्ता आहे तो मार्ग आपल्याला रात्रंदिवस त्याच रस्त्याने चालावं लागेल. आपल्याला भरकटण्यासाठी खूप लोक आहेत, आपल्याला रस्ता बदलून देण्यासाठी खूप लोक या ठिकाणी तयार आहेत. त्यांचं न ऐकता जर बाबासाहेबांनी आपल्यासाठी इतकं योगदान केलं आहे, जर बाबासाहेबांचा मार्ग आपण पाळला तर आपण नक्कीच हा भारत बौद्धमय करू. नक्कीच हा आपण प्रत्येक घर आपलं सुशिक्षित करू, प्रत्येक घरातला व्यक्ती हा शिक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक समाज आपला टायकोट सुटामध्ये आपण आणू शकतो. तर खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी त्या दिशेने पाऊल टाकावं हीच मी आजच्या दिवशी विनंती करतो आणि आपण आले याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. या उपक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून भगवान बुद्धांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत समाजाने शांतता, समता आणि बंधुत्व या मूल्यांचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाप्रसंगी या कार्यक्रमाचे आयोजक मोहनभाऊ आढांगळे, सामाजिक कार्यकर्ते शैलेश आढांगळे, परिवार, भारतीय बौद्ध महासभेचे प्रदेशाध्यक्ष के बच्छाव गुरुजी, सरचिटणीस पंकज खरे, जिल्हाध्यक्ष संजय भरीत, जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत वाघ यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.